तर मुंबईच्या चेंबूरमधून एक दुर्दैवी घटना। भीषण आग लागल्यामुळे या आगीत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। मृतांचा आकडा हा आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त केली जाते। दादा काय सांगाल, नेमकं सकाळी 4:30 वाजता सर्वप्रथम सांगा काय घडलं होतं? 4:30 पावणे 5 4:55च्या दरम्यान मी इकडनं जात होतो गाडीवर, तर मला ओरडण्याचा आवाज येत होता घरातून यांच्या। तर मला वाटलं की झगडा चाललाय। तर मग मी थोडा पुढे गेलो तर त्या मुलांनी दार उघडला आणि मला आवाज दिला, सुशील भाऊ माझ्या घरात आग लागली, या। मी पटकन आलो, आजूबाजूचे दरवाजे वाजवले, उठा पळवा। इथला एक मुलगा उठला बाजूचा, त्यांनी आजूबाजूचे उठवले आणि मी गाडी घेऊन तसंच फायर ब्रिगेडला आणायला गेलो आणि मी स्वतः घेऊन आलो त्यांना फायर ब्रिगेडला। तोपर्यंत आग वरच्या मजल्यापर्यंत पोहोचलेली। घरात किती सदस्य होते आणि सध्या किती सदस्य त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं? नेमकं ती परिस्थिती कशी होती? ती परिस्थिती म्हणजे 2 जण तर आधीच आलेले बाहेर, पण 7 दोघं कोण आलेली बाहेर? जो मेन माणूस आणि त्याचा मुलगा, आणि बाकी जवळजवळ सगळे डेट झालेले आहेत। दिवा होता तो केरोसिनवर पडला आणि त्यामुळे सर्व प्रकार ते ऍक्च्युली ते रॉकेल विकतात, परमिशन नाही त्यांचं। मी स्वतः एक 20 लिटरचा डबा बाहेर काढला, मी स्वतः आतमध्ये जाऊन, आणि तो इकडे आणून मी सुरक्षित ठेवला, नाहीतर आणखी भडकली असती आग। पण मला आणखी आतमध्ये जायला चान्स नाही मिळाला, आग एकदम वाढत गेली। त्यांचे डबे 2 बाहेर काढले, त्यामुळे मोठा भीषण अनर्थ टळला आमच्या कॉलनीवरचा, नाही तर खूप आजूबाजूला पण त्याचं हानी झाली असती खूप। कॅमेरा पर्सन मनोजसह मी रिद्देश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई।